गावाकडून येताना गावाकडच्या बाजारातून आणले होते कडधान्य सगळ्या प्रकारचे. वाटाणे, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, त्याच्यानंतर दिडके म्हणून असतात आमच्याकडे ते, हरभरा, मसूर, असे बरेच कडधान्य आणले होते येताना. आणि त्यातलीच एक भाजी केली काल वाटाण्याची. तर इतकी छान भाजी झाली होती. आणि हे रात्री भिजत घातले होते मी आणि सकाळी केली. काहीच नव्हतं घातलं भाजीत, फक्त कांदा, टोमॅटो आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी. ही चटणी आम्ही डंकावर बनवतो. जर कोणाला हवी असेल तर ऑर्डर करू शकता. आणि बघू शकता इथे भाजी इतकी सुंदर झालेली होती ना, कलर इतका छान आला होता. कांदा लसूण मसाल्याबद्दल एक गोष्ट सांगते की बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की त्याच्यात फक्त कांदा आणि लसूण असतो. तर असं नाही, त्याच्यात 22 प्रकारचे खडे मसाले असतात आणि कांदा लसूण असं सगळं टाकून ही चटणी बनवलेली असते. तर कोणाला हवी असेल तर नक्की ऑर्डर करा. आणि ते बघा भाजी इतकी छान झाली होती ना, मुलांना पण खूप आवडते भाजी ही वाटाण्याची आणि आवडीने खातात ते. माझी मुलगी तर म्हणते की छोलेची भाजी म्हणून. आणि छान झाली होती भाजी. आणि भाजी चपाती मुलांच्या टिफिनसाठी दिली होती. जर कोणाला चटणी हवी असेल तर नक्की ऑर्डर करा. स्क्रीनवर नंबर देते मी, त्या नंबरवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि ते चपात्या पण छान अशा बनवल्या. चपात्या पण छान अशा होतात, कारण 42 रुपये किलोचे गहू वापरते मी. टिफिनला पण याच चपात्या देते. सगळ्यांना चपाती पण खूप आवडतात. मऊ लुसलुशीत अशा छान अशा चपात्या होतात मला तरी आवडतात पर्सनली. आणि अशाच करते मी. तुम्ही बघू शकता चपाती पण छान झाली होती माझी. फुगून टुमटुमीत नाही झाली तरी खायला मऊ अशी लुसलुशीत होते, छान एकदम. तर पाहू शकता इथे अशा मी चपात्या केल्या होत्या. आणि एक टिफिन पण होता चपाती भाजीचा, तो टिफिन पण त्यांना दिला. आणि पुढे बघा फोटो पण आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचा. जर कोणाला हवी असेल तर नक्की ऑर्डर करा.